नमस्कार, मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 32 इंच चेस्टच्या ब्लाऊजचं स्टिचिंग पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर उरलेलं जे कापड असतं आपल्या ब्लाऊजमधून, त्यातून आपल्याला अशा पद्धतीनं तिरक्या पट्ट्या हा आपण जो गोट मारणार आहे गळ्याला, त्यासाठी कट करून घ्यायचे आहे. कधीही ब्लाऊज शिवत असताना सगळं ब्लाऊजचं प्रिपरेशन आधीच करून घ्यायचं आहे, जेणेकरून शिवतेवेळी आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि ब्लाऊज फास्ट शिवून होईल. कटिंग ही संपूर्ण अगोदर व्यवस्थित पद्धतीनं करून घ्यायची आहे. तर या 32 इंच चेस्टचा मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्कीच पहा. जर त्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज कट करून शिवलात तर तुमचा ब्लाऊज अतिशय सुंदर तयार होईल. तर आता पाठीमागची जी बाजू आहे, आपली जी बॅक आहे, त्याला आपण टक्ससाठी इथे मार्किंग करून घेणार आहोत. तर आडवं 4 इंचावर आणि वरती गळ्याच्या उंचीनुसार 4.5 इंचावर हा जो डार्च आहे पाठीमागचा, तो आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच सोडून आपल्याला तो डाट आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे नॉच देणार आहोत, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या एकसारख्या होतील. त्यानंतर एकमेकावर टाकून आपण ते प्रेस करून घेऊन उमटवून घेतलेलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण टक्स मारू तेव्हा वेगवेगळे दोन्ही होणार नाहीत आणि एकसारखे आपले टक्स येतील. तर अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने आपण टक्स मारून घ्यायचे आहे. यानंतर पाठीची पट्टी मी अगोदरच तयार करून घेतली होती, ती आपण याला जॉईंट करून घेणार आहोत. तर ते अतिशय फिनिशिंगमध्ये जोडायचे आहेत. जर तुम्ही हातशिलाई करणार असाल तर एकदा जोडून घेतल्यानंतर 5ची टीप मारून हातशिलाई करून ती टीप आपण काढून घेऊ शकतो. परंतु जर तुम्ही नसाल हातशिलाई करणार तर अशा पद्धतीनं फक्त फिनिशिंगमध्ये व्यवस्थित प्रेस करून आपल्याला ती टीप मारून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून अगदी हळूहळू मी तुम्हाला यामध्ये प्रत्येक स्टेपसहित सांगितलेलं आहे की ब्लाऊज आपल्याला विना अस्तरचं कसं शिवायचं आहे. तर तुम्ही नवीन शिकत असाल तर कुठलाही स्टिचिंगचा व्हिडिओ अगदी पूर्णपणे आपण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजमध्ये काहीच अडचण येणार नाही. तर पहा, अतिशय फिनिशिंगमध्ये मी पाठीमागची ही पट्टी जोडून घेतलेली आहे. आता याला तुम्ही हातशिलाई नाही केली तरीही चालेल, करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता समोरची बाजू आपण जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीनं शोल्डर्स आपल्याला एकमेकांसमोर टाकून घ्यायचे आहेत आणि कटोरी जी आहेत त्याही एकमेकांसमोर अशा पद्धतीनं टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर व्यवस्थित कटोरी सुरुवातीपासून शेवटापर्यंत अशी पकडून आपल्याला जोडत जोडत खाली आणायची आहे. ती जास्त ओढायचीही गरज पडत नाही. जर तुमचं कटिंग व्यवस्थित झालं तर अजिबात ओढून ताणून जोडावी लागत नाही. व्यवस्थित अगदी छान पद्धतीनं ती जोडली जाते. तर दोन्हीही कटोऱ्या इथे मी अटॅच करून घेतलेल्या आहेत. तर कधीही एकच टीप ब्लाऊजला शिवत असताना मारायची नाही. 2 टिपा आपण मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते जे जॉईंट्स आपण जुळवलेले आहेत ते कधीच उसवत नाहीत, लवकर उसवत नाहीत आणि कटोरी ब्लाऊजमध्ये शक्यतो ते उसवले जातात टाईट झाल्यानंतर. म्हणून 2 टिपा नेहमी मारायच्या आहे. आता आपण इथे टक्ससाठी मार्किंग करणार आहोत. 1.5 इंच आपल्याला आडवा आणि वरती 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. ही जी कटोरी आहे ती 5 इंचाची कटोरी आहे. तर 5 इंच कटोरीला आपल्याला असा खाली 1.5 आणि वरती 2.5 इंचावर टक्स आखून घ्यावा लागतो आणि तो टक्स मारावा लागतो. तर पहा, अशा पद्धतीनं आपण टक्स मारून घेणार आहोत. टक्सला पण 2 टिपा मारायच्या आहेत, पक्क्या टिपा करून घ्यायच्या आहेत आणि पाहू शकता अतिशय फुगीर आणि सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे. अशी कटोरी तयार झाल्यानंतर अगदी ती व्यवस्थित अंगात बसते. कुठल्याही प्रकारे तिला टोक येत नाही किंवा रिंकल्स पडत नाहीत. तर आता दुसऱ्याही बाजूची तशाच पद्धतीनं अगदी व्यवस्थित आपल्याला खालती 1.5 इंच आणि वरती 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तो टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला टीप ही पक्की आपल्याला करायची आहे, सुरुवातीलाही आणि शेवटलाही, जेणेकरून ती जी टीप आहे ती पुन्हा उसवणार नाही.
आता दोन्ही बाजूच्या आपल्या कटोरी त्या अटॅच झालेल्या आहेत. आता ही जी क्रॉसपट्टी आहे, योकपट्टी आहे, ती वेगळ्या पद्धतीनं कशी जोडायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. इथे कुठल्याही प्रकारे मधून मी ती कट करून घेतलेली नाही, अखंड आहे. इथे आपला जो टक्स आहे तो तुम्ही कटही करून घेऊ शकता, एक्स्ट्राचं फॅब्रिक, किंवा असं मी जे जुळवलं ते जुळवून घेऊ शकता. त्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला कटोरीचं जे आपलं वरचा भाग आहे तो खाली योकपट्टीवरती असा जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे कापड आहे याची अशी सुरळी करून घ्यायची आहे, परंतु जास्त पुढं ती घ्यायची नाही, कारण ती जर अडकली तर बाहेर निघणार नाही आणि पुन्हा ब्लाऊज खराब होईल. म्हणून अर्ध्यापर्यंतच ती दुमडायची आहे आणि अशा पद्धतीनं छान फिनिशिंगमध्ये याला टिप मारून घ्यायची आहे. ब्लाऊज शिवत असताना कधीही फक्त एक टिप कोणत्याही पार्टला मारायची नाही, 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ब्लाऊज पक्कं होऊन जातं. पण तुम्ही जर नवीन शिकत असाल तर त्यावेळी मात्र टिप तुम्ही थोडीशी मोठी पहिली टिप तुम्ही थोडीशी मोठी ठेवा. पार्ट आपला व्यवस्थित जुळला आहे की नाही ते पहा आणि मग परत एकदा दुसरी टिप त्यावर मारा. आता ही जी गळ्याची पट्टी पाठीमागची निघालेली आहे ती व्यवस्थित अशी चौकोनी मी कट करून घेतलेली आहे. आता हुकाई पट्टीसाठी आपण इथे ती जॉईंट करून घेणार आहोत. तर आता आपल्याला पाहायचं आहे ह्या ब्लाऊजचे जे हुक आहेत ते कोणत्या बाजूने आहेत. तर त्यांचे जे हुक आहेत ते डाव्या बाजूने आहे आणि ते अडकवण्यासाठी उजवी बाजू आपल्याला तयार करायची. तर अशा पद्धतीनं पार्ट आपल्याला उलटा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून जी डावी बाजू आहे त्याचं जे आईपट्टी हुकपट्टी आहे ती बाहेरून येईल आणि व्यवस्थित डाव्या बाजूनच येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. दोन्ही पट्ट्या इथे मी अटॅच केलेल्या आहेत. दाबटीप द्यायची आहे दोन्हींना. तुम्ही कशीही जुळवा, उभी जुळवा किंवा उलटं टाकून जुळवा किंवा सोयीच्या पद्धतीने जुळवा. पण अशीच पद्धत असते की एक टिप मारल्यानंतर पुन्हा दाबटीप मारून घ्यायची. त्यानंतर जी आपली आईसाठीची जी पट्टी आहे जिथे आपण हुक अडकवतो ती अशी अर्ध्यापर्यंत दुमडून घेऊन त्याच्या मध्यावर आपल्याला टिप मारायची आहे, जेणेकरून आपण जे हुकासाठी घर बनवू तर ते व्यवस्थित बनलं जाईल, हुक त्यात व्यवस्थित अडकला जाईल. आणि तेही कशा पद्धतीनं, अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जेव्हा आपण नवीन ब्लाऊज शिकत असतो त्यावेळी आपल्याला ते हुक आय करायला नाहीच जमत, मग आपण ते हाताने करतो. हाताने केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, ते व्यवस्थित जर तुम्हाला जमत असतील तर तुम्ही हाताने करू शकता. परंतु जे मशीनवर करतो त्याला जी फिनिशिंग येते ती हाताच्या याला येत नाही. तर आता इथे गळ्याला थोडंसं फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं फॅब्रिक निघालेलं आहे म्हणा किंवा दोरे वगैरे आहेत ते व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही बाजूचं मी व्यवस्थित इथे कटिंग करून घेतलं, एकमेकांना ते जुळवून पाहिलेत. त्यानंतर आता कधी-कधी काय होतं, जेव्हा आपण हुका आय बनवतो ते खालीवर होतात, कमी जास्त जागेत होतात. तर अशा पद्धतीनं टेप आपल्याला चारदा दुमडून घ्यायचा आहे आणि बरोबर त्याच्या अशा पद्धतीनं 5 खुणा आपल्याला त्यावर करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आय जे आहेत ते अगदी म्हणजे व्यवस्थित तयार होतील आणि बरोबर अंतरावर तयार होतील. मोठ्या कमी जागेत तयार होणार नाहीत आणि तुम्हाला येत नाहीत तोपर्यंत, फिनिशिंगमध्ये जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीनं तयार करून घ्या आणि मग त्यावर टिप मारा. जेणेकरून काय होईल की तुमचे सगळे एकसारखे जे हुकाचे घर आहेत ते तयार होतील आणि एकसारखेच ते फिनिशिंगमध्ये दिसतील. तर तुम्ही पेनानेही आखू शकता आणि बरोबर त्यावर टिपा अशा पद्धतीनं मारून घ्यायच्या आहेत. अगदी सावकाश, घाई न करता आपल्याला हे जे हुकाळे आहेत हे बनवून घ्यायचे आहेत. अगदी आपण घाई केली तर मग ते खराब होतात, व्यवस्थित येत नाही. मग पुन्हा आपल्याला ब्लाऊज ओसवावा लागतो. पुन्हा ते परत करावं लागतं. त्यापेक्षा अगोदरच आपण सावकाश केलं तर अगदी व्यवस्थित आपलं ब्लाऊज तयार होतं. आता ही जी बॅक आहे आपण पाठीमागची पार्ट तयार करून घेतलेला आहे. बरोबर मध्यावरती एक आपण तिथे डॉट दिलेला आहे आणि दोन्ही जे पुढचे पार्ट आहेत आपले कटोरीवाले अटॅच केलेले ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. पहा, तुमचं जर कटिंग व्यवस्थित झालेलं असेल तर ब्लाऊज अशा पद्धतीनं तुमचा अगदी व्यवस्थित तयार होतो. समोरचा जो खोलवलेला मुंडा आहे तो अगदी व्यवस्थित आपला पाहिजे तसा आलेला आहे. पाठीमागची बॅकही अगदी पाहिजे तशी तयार झालेली आहे. म्हणून कटिंगचा व्हिडिओ तुम्ही या आधीचा जो आहे तो अगदी स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला बरोबर ॲक्युरेट 32 इंचाचा सुंदर असा ब्लाऊज तयार होईल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या नवीन मैत्रिणी ज्या शिकत असतील त्यांनाही पाठवा. माझी शिकवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. त्यात कुठलेही म्हणजे
क्रिटिकल मी तुम्हाला सांगितलेलं नाही. अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला त्याची स्टिचिंगही सांगितली आहे आणि कटिंगही सांगितली आहे. तर ही जी पट्टी आहे, मी सर्वात अगोदर व्हिडिओ सुरू करत असताना ज्या तिरक्या पट्ट्या कापल्या होत्या त्याची मी व्यवस्थित ही पट्टी तयार करून घेतलेली आहे आपल्या गळ्याच्या गोटसाठी. आता जेव्हा आपण साधा ब्लाऊज शिवतो बिना अस्तरचा, त्यामध्ये गोटाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. कारण आपल्या ब्लाऊजचा गोट जर फिनिशिंगमध्ये आला असेल तर ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो. कटोरी आणि गोट जर फिनिशिंगमध्ये असेल तर ब्लाऊज अगदीच अंगावर छान दिसतो. तर अशा पद्धतीनं पट्टी जोडल्यावर हे नॉचेस द्यायचा अजिबात कंटाळा करायचा नाही. असे नॉच आपल्याला देऊन घ्यायचेच आहे, जेणेकरून जे आतलं कापड आहे ते बाहेर निघणार नाही, आपला गोट फिनिशिंगमध्ये येईल. अशा पद्धतीनं इथून तिथून आपल्याला नख मारून घ्यायचा आहे अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत. म्हणजे ते कापड जे आहे ते फिनिशिंगमध्ये आतमध्ये दुमडलं जातं आणि अगदी सुंदर असा गोट तयार होतो. इथे आपल्याला पाहिजे तेवढ्या जाडीचा, पाहिजे तेवढा कमी बारीक आपण गोट व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे आणि मग हळूहळू हळूहळू आपण समोर टीप मारत जाणार आहोत त्याला दुमडून. जास्त पिळायचा नाही, ओढायचा नाही. अगदी छान तुम्ही जर अशा पद्धतीनं गोट मारला, अगदी नख वगैरे जर व्यवस्थित मारून घेतलं त्यावर, तर अगदी छान तुमचा गोट तयार होतो. तर पाहू शकता इथे मी गोट अगदी हळूहळू, तुम्ही कितीही पक्के टेलर असाल तरी गोट हा तुम्हाला अगदी हळूहळू आणि व्यवस्थितच मारावा लागतो. म्हणून जर तुम्ही नवीन शिकताय तर गोट मारण्याची घाई अजिबात करू नका. अगदी आणि डायरेक्ट ब्लाऊजवर गोट मारायला तर अजिबात शिकू नका. अगोदर दुसऱ्या कापडावर गोटची छान प्रॅक्टिस करा आणि त्यानंतरच ब्लाऊजवर गोट मारायला तुम्ही सुरुवात करा. अगोदर तुम्ही ब्लाऊजला पट्टी मारली तरीही चालेल, परंतु जे साधे ब्लाऊज असतात त्याला गोट अतिशय छान दिसतो. पट्टी मारल्यानंतर एवढी फिनिशिंग त्याला येत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही छानपैकी गोट मारून घेऊ शकता. पहा, मी अगदी हळूहळू आणि व्यवस्थित इथे गोट मारून घेतलेला आहे. तुम्हीही अशाच पद्धतीनं ही पद्धत फॉलो करायची आहे, जेणेकरून तुमचाही गोट अतिशय छान येईल. पाहू शकता गोट कसा एकसारखा आणि व्यवस्थित गोल आलेला आहे. आता आपण आपली जी बाही आहे ती इथे जॉईन करून घेणार आहोत. तर मी बाहीचं तुम्हाला कटिंग करताना सांगितलं होतं की त्यांना हातशिलाई असलेली बाही नको आहे, त्यांचं कापडही जास्त होतं. तर आपण डायरेक्ट अशी दुमडलेली बाही त्यांना जॉईन करून देणार आहोत, मेगाबाई टाईप. तर बरोबर मध्यावरती इथे ब्लाऊजचा जो मध्य आहे शोल्डरचा आणि बाहीचा जो मध्य आहे एकमेकावर जुळवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपलं जी मापाची बाही आहे ती ठेवून पाहायची आहे की आपली बाही व्यवस्थित तयार झालेली आहे की नाही. बरोबर अर्धा इंच अंतर जे मी शिवण्यासाठी सोडलं होतं ते इथे उरलेलं आहे. तिथे मी डॉट दिलेला आहे आणि तिथून आता ही बाही जॉईंट करून घेत आहे. बाही कधीही मापापेक्षा अर्धा इंच जास्त ठेवायची आहे, जेणेकरून जरी आपल्याकडून काही घोळ झाला तर तो आपल्याला निस्तरता येतो. नाहीतर मग आपल्याला त्याला जॉईंट्स वगैरे देत बसावं लागतं. जे नवीन शिकत असताना अगदी आपल्याला व्यवस्थित जॉईंट्स वगैरे देता येत नाहीत आणि ब्लाऊजची सर्व फिनिशिंग खराब होते. म्हणून अगदी छान अशी हळूहळू कुठलेही न ओढता ताडता व्यवस्थित मापाची आपण बाही तयार केलेली आहे ती इथे जोडून घ्यायची आहे. बरोबर आपली बाही तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दोन्ही आपल्या ज्या बाजू आहेत त्या व्यवस्थित एकमेकावरती टाकून जुळवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे एकदा बाहेरून आपल्याला फिटिंग करून नंतर ते अंडरग्राऊंड करायचे आहे. तर जे एक्स्ट्राचं कापड आहे एकदा मोजून पाहायचं आहे की आपलं ब्लाऊज तेवढ्या याच्यात बसणार आहे की नाही. आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आपण मार्जिनसाठी ठेवलेलं आहे ते निघते की नाही आणि त्यानंतरच अशा पद्धतीनं जे कटिंग आहे ते करून घ्यायचं आहे. अगोदरच कट करायचं नाही, कारण कमी जास्त जर झालं तर मग नंतर आपण पुन्हा काहीच करू शकत नाही आणि आपलं ब्लाऊज खराब होऊन जाईल. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला किती फॅब्रिक लागते, किती उरते हे पाहायचे आणि त्यानंतर असं कटिंग करून घ्यायचे. त्यानंतर आपण याची अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहोत. तर फिटिंगची ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर फिटिंग अनेक पद्धतीनं केली जाते, प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. कोणी टेपनी मोजून घेतं, कोणी ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवून फिटिंग करतं. तर ब्लाऊजला ब्लाऊज लावून कशी फिटिंग करायची ते इथं आपण पाहणार आहोत. एकदा आतमध्ये दुमडून घेतल्यानंतर दोन्ही बाजूनं टिपा आपल्याला इथे मारून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण
इथून पुढेही तुम्हाला छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील. तुम्ही कमेंटही करू शकता की कुठल्या मापाचा कटिंगचा किंवा स्टिचिंगचा व्हिडिओ टाका म्हणून, तर मी तो नक्कीच टाकेल. तर अशा पद्धतीनं पहा, आपलं जे मापाचं ब्लाऊज आहे ते बरोबर त्याच्यावर जुळवून घ्यायचं आहे आणि जेवढं अंतर उरतं आहे तिथे एक डॉट द्यायचा आहे. आता ह्या डॉटपासून पुढे उरलेलं अंतर 5.25 इंच अंतर आपलं यातलं उरलेलं आहे. तर काय करायचं आहे, आता दोन्ही बाजूने आपल्याला 5.25 इंच अगदी समप्रमाणात गुंतवायचं आहे. तर तीनदा टेप असा दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे 5.25चा जो चौथा भाग आहे तो इथे बरोबर आपल्याला डॉट देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बाहीचं जे फिटिंग आहे, दंडघेर जो आहे तो 5.25 इंच आहे. तर इथे 5.25 इंचावर आपल्याला एक डॉट द्यायचा आहे. दोन्ही बाजूनं 5.25 इंचावर डॉट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर चेस्टचं तुम्ही माप एकदा इथे मोजून पाहायचं आहे. इथे मी पाहिलेलं नाही, कारण मला माहिती आहे ते अगदी व्यवस्थित येणार आहे. कारण तुम्ही जर नवीन आहात तर मात्र तुम्हाला ते मोजून घ्यावं लागेल की 8 इंचावरच आपली ती जी टीप आहे ती यायला हवी, जेणेकरून आपलं 32 इंचाचं ब्लाऊज व्यवस्थित तयार होईल. अशा पद्धतीने फिटिंगसाठी 3 टिपा मी इथे मारलेल्या आहेत. जास्तही मारू शकता, कमीही मारू शकता, परंतु 3 सफिशियंट आहेत, जेणेकरून कस्टमरला फिट जर झालं ब्लाऊज आणि त्यांनी एखादी टिप उसवली तर 2 टिपा या शिल्लक राहतात. तर पहा, अशा पद्धतीनं आपलं फिटिंगही इथे झालेलं आहे. खूप सुंदर हा ब्लाऊज तयार झाला होता. तुम्ही जर माझ्या टिप्स फॉलो केल्या, तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता पाहिला, तर तुमचाही 32 इंचाचा असा अतिशय सुंदर ब्लाऊज तयार होईल. तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदा पुन्हा जुळवून पाहायचं आहे, आपलं ब्लाऊज अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. अगदी फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. त्यानंतर धन्यवाद.